नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवूया गुलाबजामुन। तर मी हे गिट्स गुलाबजामुन बनवत आहे। तर मी पहिलेच याचं मिश्रण तयार करून ठेवलेलं होतं। आता मी याचे गोळे बनवत आहे। तर मी हे लंबे लंबे आकारचे गोळे बनवत आहे आणि एकदम सॉफ्टवाले गोळे बनवून तयार झालेले आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता। आता आपण याला तळूया। तर पहिले याच्याकरता आपण चाशणी तयार करूया। तर मी पूर्ण गोळे बनवलेले आहे। आता आपण चाशणी तयार करूया। तर मी एका पतेल्यामध्ये घेते साखर। तर मी 1.5 पाव साखर घेतली आहे आणि त्याच्यामध्ये टाकूया 2 ग्लास पाणी आणि त्यानंतर आपण ही चाशणी तयार करूया। इकडे तेल पण गरम झालेलं आहे। आता तेलामध्ये आपण गुलाबजामुन टाकूया आणि याला मस्त सोनेरी रंग येईपर्यंत याला तळूया। तर एक एक करून आपण हे गुलाबजामुन याच्यामध्ये तेलामध्ये टाकूया। खूपच सोपी आणि एकदम लवकर बनणारे, फटाफट बनणारी ही रेसिपी आहे मित्रांनो। आणि हे बघा, याच्यामध्ये मी चाशणी तयार करत आहे। त्याच्यामध्ये मी 1 विलायची फोडून टाकलेली आहे। आता मी याच्यामध्ये थोडासा फूड कलर पण ॲड करेल आणि हे बघा किती सुंदर कलर येत आहे। छान मस्त एकदम लो फ्लेममध्ये आपल्याला याला तळायचं आहे। एकदम फ्लेम वाढवायची नाही आणि एकदम लो फ्लेममध्ये आपल्याला पूर्ण गुलाबजामुन तळून काढायचे आहे ना। बिलकुल असाच कलर यायला पाहिजे, एकदम म्हणजे डार्क कलर, थोडा डार्क कलरचे गुलाबजामुन खूप छान वाटतात। बघायला पण खूप सुंदर दिसतात आणि खायला पण खूप सुंदर दिसतात। इथे चाशणी तयार झालेली आहे। आपल्याला चाशणी पातळच ठेवायची आहे, खूप गाढी चाशणी बनवायची नाही आहे। तर फक्त चिपचिपी चाशणी होईपर्यंत आपल्याला चाशणी तयार करायची। मग त्यानंतर मी चाशणी बंद करते। हे बघा, चाशणी तयार होऊन झालेली आहे आणि इकडे गुलाबजामुन पण खूप छान मस्त खरबुसले तळून होत आहे आणि खूपच मस्त दिसत आहे गुलाबजामुन। तर तुम्हाला गुलाबजामुन कसे वाटले, गुलाबजामुनची रेसिपी कशी वाटली, जर अच्छी लागली असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो। चला, एक एक गुलाबजामुन आपण या चाशणीमध्ये टाकूया आणि खूपच लवकर बनून तयार झालेले गुलाबजामुन बघा, चाशणीमध्ये मी पूर्ण गुलाबजामुन टाकले आहे। आता त्यानंतर 2-3 घंट्यानंतर आपण याला सर्व करूया, खाऊया। 2-3 घंटे लागतातच मुरायला। छान मस्त डबाडब मुरून झालेले आहे बघा, मुरायला ठेवलेले आहे आणि खूप छान मस्त मुरलेले आहे आमचे गुलाबजामुन आणि खूपच सॉफ्ट आणि एकदम जाळीदार गुलाबजामुन बनवून तयार झालेले आहे। तुम्ही बघू शकता, खूपच छान रसिले आणि खूपच छान जाळीदार गुलाबजामुन बनवून तयार झालेले आहेत। नमस्कार मित्रांनो।